ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग यातील श्लोक 25 आणि श्लोक 26 बघणार आहोत. यामध्ये श्रीकृष्ण भगवान आपल्याला कशाबद्दल माहिती देतात, तर कर्माचे आणि यज्ञाचे विविध प्रकार आपल्याला समजून सांगत आहेत. बघूया श्लोक 25. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्ना वपरे यज्ञं यज्ञेन एव अपया जुह्रती. अर्थ बघूया. काही योगी देवांच्या पूजेसाठी दैवपूजेसाठी द्रव्यमय यज्ञ करतात, तर इतर काही ज्ञानयोगी ब्रह्मस्वरूपी अग्नीमध्ये स्वतःलाच अर्पण करून आत्मज्ञान मिळवतात, असा ते ज्ञानयज्ञ करतात. तर ज्ञानयज्ञ म्हणजे काय, पुढचा पण श्लोक बघूया, म्हणजे एकत्रित आपल्याला सगळ्याचा अर्थ समजेल. श्लोक 26. श्रोत्रादीनि इंद्रियाण्यये संयम अग्निषु जुह्रति शब्दादि अन्विषया अनन्य इंद्रियाग्निषु जुह्रति. काही योगी कान, डोळे म्हणजे जे इंद्रिय आहेत इत्यादी सर्व इंद्रियांना संयमाच्या अग्नीत अर्पण करतात, म्हणजेच इंद्रियांवर ताबा मिळवतात. तर काही जण शब्दादी विषयांना इंद्रियांच्या अग्नीत अर्पण करतात, म्हणजेच अनासक्त राहून विषयांचा उपभोग घेतात. थोडं हे बारकावेत हे समजून घेऊया. म्हणजेच काय, तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षमतेनुसार यज्ञ करत असते. कोणासाठी ती बाह्य पूजा आहे, कोणासाठी तो अंतर्गत मनाचा विग्रह आहे. हे श्लोक आपल्याला स्वतःच्या प्रवृत्तीनुसार ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. हा झाला याचा शब्दशः अर्थ. आता थोडे बारकावे समजून घेऊया. प्रवृत्तीनुसार प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचंय. आपल्याला बाह्यरंग पूजेकडून अंतरंगीकडे जायचंय. याचा अर्थ बाह्यरंग पूजा चुकीची आहे का, अजिबात नाही. पण वेगळे वेगळे यज्ञ आहेत, वेगळे वेगळे मार्ग आहेत. जो आपण यज्ञ करतो, समजा आपण कुठला तरी यज्ञ केला, काहीतरी मनात विचार करून एक होम हवन केलं घरामध्ये, तर त्यासाठी आपल्याकडे जे जे काही उत्तम आहे, पंचामृत असेल, तूप असेल, आपण जे काही द्रव्य आपल्याकडे आहे ते त्याच्यात हवन करतो, त्याच्यामध्ये अर्पण करतो. पण हे करीत असताना म्हणजे आपल्याकडे जे चांगलं आहे, जे आपल्याला वाटतं की यांनी हे अर्पण केल्याने तो सफल होईल, तो द्रव्य आपण जे काही अर्पण करत आहोत तो यज्ञ सफल होईल, असा विचार करून आपण ते अर्पण करतो. पण जो आपल्या अंतरंग साधना जी करायची आहे, जो आपण रोज करत असतो, त्यामध्ये आपल्याला स्वतःलाच अर्पण करायचं आहे. कारण आपण स्वतःच ब्रह्म आहोत. आपण मागच्या श्लोकात देखील बघितलं होतं, ब्रह्मस्वरूप आपण ब्रह्म करत आहोत. जे कर्म करत आहोत ते सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, जो करतो आहे तो सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, आणि जे करत आहोत ते सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे अंतरंग साधनेमध्ये आपल्याला ब्रह्मस्वरूप अग्नीमध्ये स्वतःलाच अर्पण करायचंय. आता कसं अर्पण करायचं हे पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे, की जे काही आपली इंद्रिय आहे ते अग्निशू मध्ये जुह्रती, म्हणजे संयमाच्या अग्नीत. तर संयमाच्या अग्नीत म्हणजे काय, विचार करूया. आपल्याला जरी आपण नामजप करत असू, जरी आपण ध्यानाला बसत असू,
तरी देखील आपल्या मनाचे कारभार चालूच असतात. कानावर काहीतरी आवाज पडत असतात, मनात काहीतरी विचार चालू असते, बुद्धी चालू असते, काहीतरी कशाचा तरी स्पर्श होतो, एखादी माशी येते, कीटक येतो, जरी आपल्याला आपलं एकाग्रतावर राहत नाही, ध्यान आपलं लगेच तुटतं. म्हणजे आपले जे काही आपली इंद्रिय आहेत, आपण कानांनी काहीतरी ऐकतो आहेत, घरातले आवाज येत आहेत, बाहेरचे आवाज येत आहेत, लगेच आपले विचार सुरू होतात. म्हणजे काय की आपली जी इंद्रिय आहेत ती आपल्या ताब्यात आहेत का? आपण विचार करून बसलेलो आहोत की भगवंताचं स्मरण करायचं आहे, पण आपली इंद्रिय आपल्या ताब्यात नसतात किंवा नाहीत, त्यामुळे पूर्ण ध्यान आपल्याला आपलं लागत नाही. म्हणून या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की जे द्रव्यमय यज्ञ करतात त्यांनी देव प्रसन्न होतो, तसंच जे इंद्रियांना संयमित करून स्वतःच्या जो ब्रह्म आहे त्याच्यामध्ये अर्पण करतात, इंद्रियांच्या अग्नीत अर्पण करतात. आता पुढचं काय सांगितलेलं आहे, शब्दादी विषयान्य. साधी गोष्ट आहे, आपल्याला वेगळं वेगळं खायची इच्छा होते. आज आपण हीच भाजी करूया, आज आपण भज्याच खाऊया, आज आपण वडेच खाऊया. ह्या ज्या काही इच्छा होतात, ही आसक्ती होते आपल्याला आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याची. आता यामध्ये आपण तो उपभोग घेत आहोत, आपल्याला ज्या इच्छा होत आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. आता याचा अर्थ आपण जेवायचंच नाही का? आपण उपाशीच राहायचं का? तर नाही. आपल्याला जी आपली इच्छा आहे, जी आसक्ती आहे, आपलं पोट भरायला काय लागतं, आपले शरीर चालू राहण्यासाठी काय लागतं, किंवा आपल्या हेल्थ साठी आपल्याला काय गरजेचं आहे ते खाणं गरजेचं आहे. त्याच्यावर आसक्ती ठेवणं गरजेचं आहे, पण जे अनावश्यक आहे आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या मनामध्ये माहित असतं काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय खावे, काय खाऊ नये. त्यामुळे अशा ज्या छोट्या छोट्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत त्याच्यावरची आपण आसक्ती कमी करायला पाहिजे. तर प्रत्येक वेळी यज्ञ करायचा म्हणजे होम हवनच केलं पाहिजे, गुरुजींनाच बोलवलं पाहिजे, सगळं तयारीच करून बसलं पाहिजे असं नाही. जेव्हा जेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर संयम ठेवू, आपल्या जिभेवर ताबा ठेवू. आता जिभेचे दोन गोष्टी आहेत. जिभेचं काम काय? एकतर खाणे, त्याचं मी सांगितलं की आपल्याला चमचमीत खाणे, कशावर तरी आसक्ती होणे. कारण तुम्ही आज भजी खाल्ली, तुम्हाला पुन्हा 2 दिवसांनी भजी खायची इच्छा होणार आहे. तुम्ही आज काय तुम्हाला जे आवडत असेल ते खाल्लं, पुन्हा 2 दिवसांनी असं होणार नाहीये की आज खाल्लं म्हणजे आता झालं, आता वर्षभर खायलाच नको. नाही, ती आसक्ती जाणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं सोडून द्याल तेव्हाच तुम्ही अनासक्त व्हाल. जोपर्यंत तुम्ही जिभेचे चोचले पुरवत आहात तोपर्यंत परत त्या इच्छा तुम्हाला होणार आहेत. मग हे अशा आपल्या इच्छांवर ताबा मिळवणं, आपल्या इंद्रियांवर संयम ठेवणं, हा देखील एक प्रकारचा यज्ञच आहे, असं श्रीकृष्ण भगवान या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. मगाशी मी एक मुद्दा राहिला की जिभेचं दुसरं काम कुठलं? जिभेचं दुसरं काम म्हणजे बोलणं. एक झालं खाणं, त्याबद्दल आपण बोललो, आणि दुसरं आहे बोलणं. आता बोलण्यावर पण आपण ताबा ठेवला पाहिजे. ताबा म्हणजे काय? की उगाच बडबड कोणी भेटलं की झालं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, बडबड चालू. याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, नाहीतर मग काही नाही तर मग या न्यूज मध्ये काय चाललंय, त्या न्यूज मध्ये काय चाललंय. कमी बोला, साधकाने कमी बोलावे, आपल्या मनाचं चिंतन करावे. त्यामुळे हे जे जीभ आहे, सगळ्या इंद्रियांवर ताबा तर मिळवायचाच आहे, पण या जिभेवर ताबा मिळवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं करणं म्हणजेच हा एक प्रकारचा यज्ञ आहे, आणि ज्याच्यातूनच आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे.
जर आपण असा निग्रह केला की हळूहळू एका दिवसात होणारी ही गोष्ट नाही, महिने वर्षोनवर्षे प्रत्येक गोष्टीवर कसोटी होणार आहे. प्रत्येक गोष्ट भगवंत तपासून बघणार आहे की ही इच्छा गेली का. आणि मायाचं कामच हे आहे की आज तुम्ही ठरवलं की आज मी खाणार नाही, की नक्की तुमच्या समोर काहीतरी अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्हाला असं वाटावं की आपण ठरवलेला निग्रह जो आहे, जो केलेला निश्चय आहे तो तोडावा आणि पटकन तोंडात घालावं. किंवा पटकन कुणीतरी मित्र भेटलाय, आपण सांगून टाकू जे आपल्याला तिसऱ्या मित्राचं काय माहितीये ते. त्यामुळे अशी परिस्थिती नक्की निर्माण होणार जिथे प्रत्येक गोष्टीवर आपली परीक्षा होणार आहे. त्याच्या मध्ये आपल्याला उत्तमरित्या पास करूनच आपण या इंद्रियांवर ताबा मिळवणार आहे. आणि पूर्णपणे जेव्हा आपण ही जी इंद्रिय आहेत ती आपल्या ताब्यात असतील, तेव्हाच आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर लागलो असं म्हणू शकतो. हरिओम तत्सत.